नमस्कार. मी उल्का उद्धव पटवर्धन. उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी आज आपल्याला शेवग्याच्या शेंगांपासून छान अशी पीठ पेरून भाजी दाखवणार आहे. पण नेहमी आपण भाजाणी पेरतो किंवा बेसन लावून अशी भाजी करतो. आज मी तशी न करता वेगळ्या प्रकारानं तुम्हाला दाखवणार आहे भाजी करून. म्हणजे हे धने, जिरं आणि तांदूळ हे सगळं भाजून घेणार आहे आणि त्याचं पीठ करून अशी मी याची भाजी करणार आहे. या पिठाला काही ठिकाणी आळण असंही म्हणतात. आळण म्हणजे वरून पीठ लावणं, त्याला आळण म्हणतात. आणि हे पीठ पूर्वी बऱ्याच जणांकडे घरात प्रत्येकाच्या केलेलं असायचं. कारण पूर्वीच्या काळी एवढी आमटी बिमटी करताना बरीच माणसं असायची आणि मग त्यावेळी एवढी डाळ वगैरे नसायची. मग कमी डाळीत ती आमटी भाजी केलेली असायची. मग त्यावेळी असं हे आळण केलेलं असायचं. म्हणजे यातलं थोडं चिमूटभर पीठ त्या भाजी आमटीला लावलं की आमटी चवीची आणि घट्ट अशी व्हायची. असं याला आळण म्हणतात. आणि असं आळण करून मी आज तुम्हाला ही भाजी दाखवणार आहे. म्हणजे वेगळ्या प्रकारानं दाखवणार आहे, भाजाणं न घालता असं. त्याच्यासाठी हे मी आता धने आणि जिरं भाजून घेते. हे अर्धी वाटी तांदूळ घेतलेत. हे धुतलेले तांदूळ आहेत. हे पण मी आता जरा भाजून घेणार आहे. नंतर हे सगळं एकत्र मी मिक्सरला वाटणार आहे आणि मग आपण याची भाजी करणार आहोत. हे जिरं जरा हलकं असं गरम करून घेतलं आहे. असं नव्हे, पण ते गरम करून घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित वाटलं जाण्यासाठी. आता हे तांदूळ पण मी तसेच असे गरम करून घेणार आहे. हे भाजायचे नाहीत. म्हणजे भाजलं तर ते भाजणं होईल, तसं भाजायचं नाही आहे. फक्त गरम करून घ्यायचे आहेत आणि हे दोन्ही आपण मिक्सरला लावायचं आहे. हे सगळं थंड होईपर्यंत आपण भाजी फोडणीला टाकून घेऊ. भाजी फोडणीला टाकताना महत्त्वाचं म्हणजे ह्या शेवग्याच्या शेंगा मी थोड्याशा वाफवून घेतल्या. म्हणजे इथे रेसिपी पटकन होण्याच्या दृष्टीनं, वेळ कमी लागण्याच्या दृष्टीनं मी हे केलेलं आहे. नाही तर मग शेंगा शिजायला वेळ लागतात, म्हणून मी जरा आधी शिजवून घेतलं आहे. हे बघा, आता हे तांदूळ मी थोडे गरम करून घेतले. आता हे मी खाली उतरणार आहे आणि गार होईपर्यंत आपण भाजी फोडणीला टाकणार आहोत. असं एकदम गुळगुळीत न करता जरा असं सरसरीत असं पीठ मी करून घेणार आहे. जाडंही नव्हे आणि एकदम गुळगुळीतही नव्हे, असं मीडियम साईजचं पीठ मी करून घेणार आहे. कढई आपण तापत ठेवली आहे. कढई आपली तापली आहे. चांगले 2 चमचे तेल घालूया. जरा ह्या भाजीला व्यवस्थित तेल लागतं, कारण पीठ व्यवस्थित ते शिजायला हवं, त्या दृष्टीनं तेल व्यवस्थित लागतं. कुठचीही पीठ पेरून भाजी म्हटली की त्याला व्यवस्थित तेल लागतं. भाजी असेल तर उलट जास्तच लागतं. आणि भाजणीनंतर आपल्याला बादतात पण, म्हणजे तब्येतीलाही थोडा त्रास होतो. म्हणून मी अशी भाजी करणार आहे. पण आधी पहिल्यांदा मी मोहरी, यामध्ये मेथी पण टाकतात वाटताना, पण मी मेथी वाटताना टाकणार नाही, कारण एखाद्या कडवटपणा येतो. ती मी मेथी फोडणीत टाकणार आहे. ही बघा, अशी मेथी फोडणीत टाकली आहे. त्याचा खमंगपणा छान येतो. मोहरी, मेथी, जिरं, त्यावर ही मी सुकी मिरची टाकणार आहे. सुक्या मिरचीचा ह्याला वास छान लागतो. एकदम खमंग अशी ही भाजी होते. ही सुकी मिरची मी भाजून घेणार आहे आणि काढून ठेवणार आहे. म्हणजे वरून पण आपल्याला दाखवता येते आणि थोडी भाजीत ठेवणार आहे. पण वरून थोडं लाल तिखटही घालायचं आहे. मिरची हे असं नुसतं तिखट लागत नाही. हे काढून ठेवते मिरची. थोडी हिंग घालूया आणि हे शेंगा आपण शिजत टाकूया. मध्ये आता आपण हळद घातली आहे.
नंतर मी झाकण ठेवणार आहे याच्यावर. पीठ हे मी वाटून घेते. हे तांदूळ, धने आणि जिरं, खूप छान वास येतो याचा, एकदम खमंग असा. आणि भाजी तर आपली अप्रतिम होते. शेंगा आपण चांगल्या परतून घेतले. ह्याच्यात मी थोडंसं पाणी घालणार आहे. 2 वाटे पाणी घातलं. पण चवीप्रमाणे सुकी मिरची आपण थोडीच घातलेली आहे आणि ती मी कुस्करून टाकत नाही आहे, त्याच्यामुळे मी त्याला तिखट, मीठ गरजेप्रमाणे घालते. तांदूळ ते चवीला आमसूल किंवा चिंच घालतात. आता इथे चिंच उपलब्ध आहे, चिंच थोडी घातली आहे, त्याने एक चव छान येते. कणभर गुळही घालणार आहे. कुठची तिखट भाजी म्हटली, म्हणजे तिखट म्हटलं की गूळ आणि गोड म्हटलं की थोडी चवीला मीठ, अगदी थोडा गूळ घातला आहे. आहे की नाही ती बघायची आपण. बऱ्यापैकी शिजत आलेली आहे. अजून 2 मिनटं मी शिजवून घेणार आहे आणि मग पीठ लावते. आता आपण याला पीठ लावणार आहोत. आपण जे पीठ केलं आहे ते असं छान असं पीठ केलेलं आहे ते आता लावणार आहोत आणि आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत. अप्रतिम चवीची ही भाजी लागते. एक वेगळा प्रकार आहे आणि खूप छान लागते भाजी. थोडी ती सैलच ठेवायला लागते, कारण हे सगळं पीठ शिजेपर्यंत ती घट्ट होते. अजून पीठ घालायचं आहे. भाजणीचा प्रकार मी तुम्हाला दाखवलेला आहे. आज हा प्रकार वेगळा आहे थोडा. सगळं आपण मिक्स करून घेऊया. वाटलं तर थोडं पाणी मारायचं वर आणि झाकण ठेवून चांगली शिजवून घ्यायची. आता मी झाकणावर पाणी ठेवून शिजवून घेणार आहे. हे बघा किती सुंदर आपली भाजी होईल. जितकी ती छान दिसते तितकी ती छान लागते पण. आणि तांदूळाचं पीठ आहे त्याच्यामुळे कोणालाही काही बाधायचा प्रश्न नाही. परत पाणी मारलं आहे, कारण काय शिजायला हवी ते पीठ आहे तांदळाचं, व्यवस्थित शिजायला हवं, फळफळीत व्हायला हवं, त्या दृष्टीनं. पाणी ठेवून झाकण ठेवणार आहे, म्हणजे ती छान मंद आचेवर शिजेल. न करायचं आहे. आपली भाजी तयार आहे. किती सुंदर दिसते बघा. जितकी ती सुंदर दिसते तितकीच ती चवीलाही छान होते. किती सुंदर झाली आहे बघा. एकदम मस्त खमंग. थोडी तळात ओढली जाते पण ती खायला खूप छान लागते ओढलेली. अशी आपली ही भाजी तयार आहे. आता आपण सर्विंग बाउलमध्ये ती काढूया. अशी ही आपली भाजी तयार आहे. याच्यात खोबरं खूप छान लागतं. अगदी डिशमध्ये घेऊन खायला सुद्धा ही भाजी छान लागते. भाजणं वापरलेलं नसल्यामुळे ती बाधतही नाही. ही आपली शेवग्याच्या शेंगांची आळण लावून केलेली भाजी. आता आळण म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगितलं आहे. हे पीठ अगदी बारीक करून आपण आमटीला सुद्धा वापरू शकतो. जिथे मोठ्या प्रमाणावर आमटी असते, डाळ कमी असते, तिथेही आपण हे वापरू शकतो. पूर्वीच्या काळी हे पीठ वापरलं जायचं. आता मी ते कसं केलं आहे हेही तुम्ही बघितलं आहे. तेव्हा माझा हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा. त्यापूर्वी मी भाजणं लावून सुद्धा भाजी करून दाखवलेली आहे, रस्सा दाखवलेला आहे. ते सुद्धा माझे व्हिडिओ तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. समोर असलेलं बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, म्हणजे माझ्या नवनवीन येणाऱ्या रेसिपी तुम्हाला मिळू शकतील. धन्यवाद.